आज आपण शिकणार आहोत अंडर फिटिंग ब्लाऊज। बघा, अंडर फिटिंग ब्लाऊज करत असताना जी कटोरी असते त्या कटोरीवरून वरचा कापड कसा जोडलेला आहे बघा। अस्तर जो आहे तो शिवून घेतलेला आहे आधी एक कटोरीचा भाग, आणि हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे त्यावर मी आधी एक अस्तरचा कापड शिवून घेतलेला आहे। वरून अस्तरचा कापड शिवून घेतला, नंतर त्याला दुसऱ्या भागाने पलटवून घ्या आणि त्यावर आतमध्ये लावायचा जो अस्तरचा कापड आहे तो शिवून घ्या। बघा कशा प्रकारे शिवत आहे मी त्याला। अशा प्रकारे त्यावर एक एक शिलाई करून घ्या आणि कापड इकडे तिकडे सरकू नये हे लक्षात ठेवा। कापड इकडे तिकडे सरकत असेल तर मशीन थांबवून त्याला सेट करा आणि नंतर पुन्हा शिलाई करा। बघा, त्याला पलटवून आता जर आपण त्याला पलटलं तर दोन्ही साईडनी ज्या साईडनी फ्रंट भाग आहे त्या साईडनी फ्रंट आलेला आहे आणि आतमध्ये अस्तर आलेला आहे, पण आतमधून सुद्धा शिलाई दिसणार नाही असा ब्लाऊज शिवलेला आहे। आणि यामध्ये वरून शिलाई मारता येणार नाही। वरून जर शिलाई मारली तर तिथे धागे दिसणार आणि वरती ब्लाऊजवर धागे दिसू नये त्यासाठी आतमधून एक शिलाई करून घेत आहे, जेणेकरून ब्लाऊज व्यवस्थित सेट होईल त्यासाठी। मग ब्लाऊज सरळ केला। बघा, आतमध्ये आणि बाहेर दोन्ही साईडला तुम्हाला कुठेच शिलाई दिसत नाही आहे आणि स्टक बघा किती सुंदर आलेला आहे प्रिन्स कट ब्लाऊजचा। खूप सुंदर आणि परफेक्ट अशी कटोरी बसलेली आहे। त्यानंतर मग मी तिथे शिलाई करून घेतलेली आहे आणि खाली फ्रंट जोडलं आणि साईडला मग मी हुकपट्टी तयार केलेली आहे। कापड इकडे तिकडे घसरू नये म्हणून चारही बाजूंनी त्याला शिलाई करून घ्या। ते हुकपट्टी जोडत आहे आणि हुकपट्टी जोडत असताना मला तिथे प्रॉब्लेम येणार होता। प्रॉब्लेम असा की त्यावरती आरीवर्क केलं होतं आणि आरीवर्क केल्यावर जर शिलाई केली तर आपली सुई तुटू शकते आणि सुई तुटून सुद्धा आपला कापडसुद्धा खराब होऊ शकतो। म्हणून त्याची काळजी घ्यायची आहे की सुई तुटू नये आणि आपला वर्कसुद्धा खराब होऊ नये। बघा, मी वरून हुकपट्टी लावून घेतलेली आहे त्यावरती आणि मग त्या हुकपट्टीला सरळ करून एक शिलाई केली आणि जेव्हा मी त्याला आतमध्ये फोल्ड करेल तेव्हा त्याचं फिनिशिंग खूप छान असं दिसेल। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने इथे मी फोल्ड केलं आणि फोल्ड करत असताना जेव्हा मी शिलाई केलेली आहे ती जिथपर्यंत आरीवर्क आहे त्याच्या आधीच बंद केली आहे। बघा, आरीवर्कवर शिलाई जाऊ दिलेली नाही आहे, कारण त्याच्यामुळे ब्लाऊजही खराब होतो आणि सुई पण तुटू शकते आपल्या मशीनची। त्याच्यामुळे खालच्या भागाला क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे, ती सरळ सरळच कापायची आणि सरळच तिला जोडायचं। शिलाई करून घेतली, नंतर तिला पलटवून घेतलं। पलटवून घेतल्याच्या नंतर त्यावरून एक शिलाई करून घेतलेली आहे आणि जेव्हा आतमध्ये फोल्ड करू तेव्हा ती शिलाई खूप छान दिसते आणि आतमध्ये फोल्ड करत असताना काही प्रॉब्लेमसुद्धा जात नाही। बघू शकता आतमध्ये फोल्ड झालेली आहे आणि नंतर मग मी त्यावरून पुन्हा एक शिलाई केलेली आहे, जेणेकरून मी जेव्हा हात शिलाई करेन तेव्हा मला हात शिलाई करताना प्रॉब्लेम जाणार नाही। बघू शकता बाहेरून आणि आतमधून तुम्हाला कुठेही कापड दिसणार नाही आणि एखाद्या ब्लाऊजचं कापड जो आहे जो कुजबुजतो आणि रुततो तो मुळीच रुतणार नाही। त्यासाठी हा अंडर फिटिंग ब्लाऊज नक्की ट्राय करा। शोल्डर जोडत असताना फ्रंट आणि बॅक म्हणजे मागच्या बाजूचा आणि समोरील कटोरीचा जो भाग होता तो शोल्डरवरून बघा कशा पद्धतीने जोडलेला आहे। शोल्डरवर शोल्डर ठेवून घ्यायची आहे फ्रंटचा आणि नंतर अस्तरचा जो भाग आहे तो अस्तरच्याच बाजूला जोडायचा आहे। बघा, अशा पद्धतीने जोडायचं आहे। जोडत असताना मी कशा पद्धतीने जोडलेला आहे ते लक्षपूर्वक बघा आणि असाच ब्लाऊज शिवण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका। बघा, आता मी सरळ केलं। सरळ करताना कुठलीही प्रॉब्लेम झालेली नाही आणि बघा शोल्डरवर सुद्धा कुठल्याही प्रकारचं
कापड दिसत नाही आहे. टोटली ते आतमध्ये फिटिंग झालेलं आहे आणि बाहेरून सुद्धा फिनिशिंग खूप छान दिसत आहे आणि आतमधून सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर अशी आलेली आहे. देन त्यानंतर मी जोडलेला आहे अस्तीन जोडत असताना सुद्धा ज्यावरती आपला जो कापड आहे, ब्लाऊजचं पीस आहे, तो ब्लाऊजचं पीसवर जसं आपण साधा अस्तर जोडत असतो साध्या ब्लाऊजला, तसंच ठेवून घ्यायचं आहे बघा. आणि मागे पुढे होऊ नये अस्तर, त्याच्यासाठी मी मोजून घेतलेलं आहे कशा पद्धतीने. नंतर त्यावरती एक एक शिलाई करून घ्या. शिलाई करत असताना कापड मध्ये दबू नये याची काळजी घ्या. आणि कापड जर दबला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. आणि अंडर फिटिंग ब्लाऊज शिवत असताना कापड दबू देऊ नका. कुठेच तो कापड असा दबला पाहिजे नाही किंवा मध्ये शिलाईमध्ये आला पाहिजे नाही, नाहीतर आपल्याला डबल खटखट होईल. खटखट म्हणजे अशी की आपल्याला पुन्हा ते शिलाई काढावं लागेल आणि पुन्हा ते शिवावं लागेल. त्याच्यासाठी जेव्हा आपण ब्लाऊज शिवत असतो, अस्तीन वगैरे जोडत असतो, तेव्हा खालचा जो कापड आहे किंवा मध्ये येणारा जो कापड आहे तो बिलकुल मध्ये आलेला नाही पाहिजे. बघा, मग त्याला पलटवायचं आहे. पलटवत असताना कसं पलटवायचं, सरळ करून घेतलेला आहे. देन नंतर तो जो आतमध्ये लावायचा जो अस्तर होता, ब्लाऊजचा पीस होता उरलेला, तो बघा उलटा करून घेतलेला आहे. ठीक आहे, असा उलटा केला. त्यानंतर त्याला उलटून घेतला आणि त्यालासुद्धा सेम तसंच मोजून घेतलेलं आहे, जेणेकरून इकडे तिकडे कापड होऊ नये, कमी जास्त कापड होऊ नये. त्याकरिता मार्क करून घ्या आणि मधात त्याला स्टिच करून घ्या. स्टिच केल्यानंतर बघा अस्तरला ब्लाऊजवरती शिवून घ्या. जसं आपण अस्तींचं कापड लावत असतो त्यावरती सेम तसंच मी इथे शिवून घेतलेलं आहे. पण खाली जो कापड आहे तो मध्ये मध्ये येतो, त्याच्यामुळे थोडं थोडं शिलाई करत जा आणि मध्ये येणारा कापड सरळ सरळ करून शिलाई तिथे पूर्ण कंप्लीट करून घ्या. बघू शकता तुम्ही की मलासुद्धा तिथे शिलाई करत असताना थोडीफार प्रॉब्लेम येत होती आणि मग मी ते कापड सरळ करत जायचे आणि पुन्हा त्याला प्रेस करून शिलाई केलेली आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी इथे पूर्ण शिलाई कंप्लीट केलेली आहे. पुन्हा त्यावरून मी पुन्हा दुसरी एक शिलाई घातलेली आहे, जेणेकरून कापड निघू नये किंवा एक शिलाई जर निघाली तर दुसरी शिलाई त्यावर फिक्स राहते आणि ब्लाऊजमध्ये कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. त्याकरिता दुसरी शिलाई मी करून घेतलेली आहे त्यावरती. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला एकच शिलाई करायची असेल तर तुम्ही एकच शिलाई त्यावर करू शकता. मग इथे मी तो ब्लाऊज आहे त्याला सरळ केलेला आहे बघा. सरळ करत असताना ज्या साईडनी बॅकचा जो पार्ट होता, मागच्या बाजूचा जो गळा होता, तिथून मी खेचून घेतलं तो कापड. त्यामध्ये मग तो पूर्ण कापड बाहेर पडालेला आहे, बाहेर निघत आहे बघा. या प्रकारे मी त्याला खेचून घेतलं आणि बघा त्याला सरळ केल्यानंतर छान असा लूक आलेला आहे बघा. बाहेर आणि आतमध्ये कुठेही तुम्हाला शिलाई दिसत नाही आहे आणि खूप छान अशी फिनिशिंग त्या ब्लाऊजला आलेली आहे. आतमध्ये पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग त्यामध्ये आलेली आहे. जर असे कुजबुजणारे रुतणारे जर ब्लाऊज असतील तर त्यावर तुम्ही अंडर फिटिंगच ट्राय करून बघा, तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल तो ब्लाऊज. बघू शकता. आणि ज्या ब्लाऊजवर असे खडे लावलेले असतात किंवा स्टोनवर्क आरीवर्क केलेलं असते ते मग शिलाईमध्ये दबते आणि शिलाईमध्ये दबल्यामुळे काय होते की आपली सुई खराब होते आणि कापडसुद्धा खराब होते. त्यासाठी मी आधी हे खडे फोडून घेतलेले आहे
आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याने मी ते खडे फोडले. आधी माप घेऊन घ्यायचं की किती माप लागतो आहे आपल्याला, आणि जर मापापेक्षा जर जास्त खडे येत असतील फिटिंग करत असताना तर ते खडे तोडून घ्या, जेणेकरून शिलाई करताना कुठलेही प्रॉब्लेम होणार नाही. बघा इथे मी खडे फोडलेले आहे, त्यावरचे स्टोन काढलेला आहे, तरीसुद्धा इथे माझी सुई खराब झालेली आहे आणि त्यामुळे बघा तो कापड किती खराब झाला बघा. बघू शकता की ते डॅमेज झालेला आहे तो कापड, आणि अशा वेळेस मग पटकन सुई चेंज करायची आणि नंतरच आपला ब्लाऊज कंटिन्यू करायचा. सुई वाकली, थोडंसं टोक त्या सुईचं वाकलेलं आहे, त्यामुळे मी इथे सुई चेंज केली आहे आणि नंतरच मी बाकीची फिटिंग कंप्लीट केलेली आहे. अशा प्रकारे इथे हा अंडर फिटिंग ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंगसुद्धा या ब्लाऊजला आलेली आहे, आणि तुम्हीसुद्धा असा ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा कम्फर्टेबल वाटेल. अशाच नवनवीन गोष्टी शिकण्याकरिता सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, जेणेकरून तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हालाच बघायला मिळेल. ब्लाऊज जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. इथे पूर्ण फिनिशिंग तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे. खूप सुंदर असं फिनिशिंग इथे या ब्लाऊजला आलेलं आहे. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा हा ब्लाऊज, आणि मला सांगा की तुम्ही पण हा ब्लाऊज ट्राय केल्यानंतर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.